सांगली जिले के वालवा तालुका में शक्तिपीठ परियोजना के विरोध में प्रभावित किसानों द्वारा निकाली गई मोटरसाइकिल रैली के बाद पुलिस ने करीब 150 किसानों के खिलाफ मामला दर्ज किया है। इस कार्रवाई को लेकर स्वाभिमानी शेतकरी संगठन के पूर्व सांसद राजू शेट्टी ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और सांगली पुलिस पर तीखा हमला बोला है। शेट्टी ने सवाल उठाया है कि जब रैली को प्रशासन की अनुमति दी गई थी तो फिर किसानों पर केस क्यों दर्ज किए गए। उन्होंने सांगली के पुलिस अधीक्षक तुषार दोषी पर भी गंभीर आरोप लगाते हुए कहा कि यह कार्रवाई दबाव में की गई है। राजू शेट्टी ने चेतावनी दी कि सरकार चाहे जितनी दमनकारी नीति अपनाए, किसान पीछे हटने वाले नहीं है और आंदोलन जारी रहेगा। सांगली जिल्ह्यातल्या सामाजिक चळवळी आणि विशेषतः शेतकरी चळवळी दडपण्यासाठीच म्हणून की काय सुपारी घेऊन आल्यासारखं तुषार दोषींनी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून आल्या आल्या आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे। त्या तुषार दोषींनी वादग्रस्तरित्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये बेकायदेशीर लाठीमार केलेला होता, तिथून त्यांना तिथे हकलून लावलं। सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना साताऱ्याच्या खुद्द पालकमंत्र्यालाच धक्काबुक्की करून जखमी केलं। अशी यांची कारकीर्द। आमच्या देवाभाऊनी सांगली जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग रेटण्यासाठी जो शक्तिपीठ महामार्ग त्यांना 50,000 कोटी रुपये 2029च्या निवडणुकीमध्ये मिळवून देणार आहे, तो रेटण्यासाठी म्हणून सुपारी घेऊन या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये तुषार दोषींना आणलेला आहे। पण दोषी साहेब, तुम्हाला माहिती नाही हा सांगली जिल्हा काय आहे। हा सांगली जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा, नागनाथांना नायकवडी यांचा, जी.डी. बापूंचा, स्वर्गीय वसंतदादांचा हा सांगली जिल्हा आहे। इथं इंग्रजांना छातीचा कोट करून इंग्रजांवर लढलेली ही माणसं आहेत, प्रति सरकार स्थापन केलेली ही माणसं आहेत। तुमची इथं दोषीगिरी चालणार नाही। शक्तिपीठ महामार्ग विरोधात एक जनजागृती करण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांनी जर का खरं तर ते बाधित शेतकरीच होते, त्यांनी रितसर पोलिसांची परवानगी घेऊन मोटरसायकलीची रॅली काढलेली असताना सुद्धा मुळात पोलिसांनी परवानगी दिलीच कशी आणि दिल्यानंतर मग गुन्हे का दाखल झाले या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल।